मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाक्षदा। मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून सातत्यानं आपण वेगवेगळ्या विषयावर बोलत असतो आणि हे बोलत असताना सध्या लग्न जुळत नाहीत आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की एक स्त्री किंवा एक पुरुष आयुष्यामध्ये येऊन साधारणतः किती लग्न करू शकतो, म्हणजे एक मुस्लिम धर्मियांचं वगैरे सोडून द्या, परंतु आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये इंदिरा गांधीच्या काळामध्ये द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू झाला। म्हणजे एका व्यक्तीला दोन बायका करता येत नाहीत आणि त्यापूर्वी मात्र होत होतं, एका पुरुषाच्या 2-2, 3-3, 4-4, 5-5 बायका असायच्या किंवा एखादी स्त्री आयुष्यामध्ये येऊन 4-4, 5-5 नवरे करायची आणि मग तिच्याकडे साहजिकच समाजामध्ये पाहण्याचा जो दृष्टिकोन असायचा तर तो थोडासा वेगळा असायचा। म्हणजे ज्या काही आपल्याकडे पारंपरिक प्रथा आहेत तर त्या प्रथेमध्ये जो काही स्त्रियांना मिळणारा जो काही मान असतो, ज्याला सुवासिनी वगैरे म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये कुठेतरी तिला डावललं जायचं, असो तो विषय वेगळा आहे। परंतु एखादी महिला या धकाधकीच्या काळामध्ये की जिथे तुमचे आमचे एकच लग्न जुळण्याचे वांधे होत आहेत, 1760 त्याच्यामध्ये विघ्न येत आहेत आणि अशा स्थितीमध्ये एखादी महिला 25 लग्न करू शकते काय, हा प्रश्न जर कोणी तुम्हाला विचारला तर तुम्ही त्या सांगणाऱ्याला मूर्ख ठरवाल। किंवा दुसरीकडे हे लग्न 25 लग्न तुम्ही जर म्हणसाल किंवा आयुष्यभरामध्ये दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी एक विवाह करत या महिलेनं आयुष्यभरामध्ये 50 लग्न 25 लग्न केली असतील कदाचित, परंतु तब्बल 7 महिन्यामध्ये या महिलेनं किंवा या बाईनं 25 लग्न करण्याचा पराक्रम केलेला आहे। खरं तर लुटेरी दुल्हन म्हणून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेला आहे, परंतु त्याही पलीकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या लग्नाचा विक्रम व्हायला हरकत नसावी। त्याचाच हा नेमका काय वृत्तांत आहे तो तुम्ही पहा। जय जिजाऊ मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत। विवाह फसवणुकीपासून सावध करण्याच्या उद्देशानं काही ठळक घटना आम्ही तुम्हाला सांगत आहोत, तेव्हा सावध राहा आणि व्हिडिओ शेअर करून इतरांनाही सावध करा। 7 महिन्यांमध्ये 25 लग्न, लुटेरी दुल्हनचा पर्दाफाश। मध्य प्रदेशातील भोपालमध्ये अनुराधा पासवान या 23 वर्षीय महिलेला राजस्थान पोलिसांनी अटक केली। तिनं केवळ 7 महिन्यांमध्ये 25 पुरुषांशी लग्न करून त्यांच्याकडून पैसे आणि मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाली। या प्रकरणानं विवाह फसवणुकीच्या वाढत्या घटनेवर प्रकाश टाकला। फसवणुकीचा नवा फंडा, IPS अधिकारी बनून 19 लाखांची फसवणूक। राजस्थानच्या बासवांडा येथील एका महिलेला सोशल मीडियावर ओळख झालेल्या व्यक्तीनं स्वतःला IPS अधिकारी म्हणून भासवून तिच्याशी लग्न केलं आणि 19 लाख रुपये उकळले। त्यानंतर त्यानं तिच्या खासगी फोटो आणि व्हिडिओच्या आधारे 25 लाखांची खंडणी मागितली। NRI नवऱ्याचं आमिष, पुण्यातील महिलेला 38 लाखांचा गंडा। पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील 32 वर्षीय महिलेला एका NRI नवऱ्याच्या आमिषानं 38 लाख रुपयांची फसवणूक केली। त्यानं लग्नाचं आश्वासन देऊन तिच्याकडून विविध कारणांनी पैसे उकळले आणि त्यानंतर संपर्क तोडला। फसवणुकीचा नवा ट्रेंड, व्हॉइस चेंजिंग ऍपनं NRIला 2.67 कोटींचा गंडा। मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये एका व्यक्तीनं व्हॉइस चेंजिंग ऍपचा वापर करून स्वतःला महिला म्हणून भासवलं आणि एका NRI व्यक्तीला लग्नाचा आमिष दाखवून 2.68 कोटी रुपये उकळले। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली। खोट्या विवाह नोंदणीचा मोठा घोटाळा, उत्तर प्रदेशात 200 बनावट लग्न। उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील एका सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 200 पेक्षा अधिक बनावट लग्न झाल्याचं उघड आलं। या प्रकरणात 15 जणांना अटक करण्यात आली असून सरकारच्या विवाह योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी ही फसवणूक करण्यात आली होती।